मित्रांनो, तिसरं प्रकरण आपलं संपलेलं आहे. प्रकरणाच्या शेवटी काही फरक स्पष्टकरा देण्यात आलेले आहेत. आज आपण त्यापैकी पहिला फरक स्पष्टकरा पाहणार आहोत, ज्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री व नंतरची सार्वजनिक विक्री या बाबतीत सविस्तर मुद्दे फरक स्पष्टकराचे देण्यात आलेले आहेत. आपण आपल्या बेसिक बाबीकडे वळूया. आज एक फरक स्पष्टकर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर चालेल. व्हिडिओ ऑन ठेवायचा तुम्ही ऑन ठेवू शकता, ऑफ करायचा तुम्ही ऑफ करू शकता, तुमच्यावर आहे. मी स्क्रीन शेअर करणार आहे आता. या ठिकाणी आली आता स्क्रीन आली. प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री यातील फरक दिसत आहे? हा सर, दिसत आहे. अच्छा, 6 मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थ, जारीकर्ता, कंपनीचा प्रकार, कधी जारी केले जातात, चौथा आहे जारी करण्याचा क्रम, पाचवा आहे सूचीबद्ध, आणि 6वा मुद्दा जो आपण या ठिकाणी फरक स्पष्ट करायचा पाहणार आहोत ती आहे जोखीम. या 6 मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी फरक स्पष्ट करणार आहोत. 4 मार्गाचे फरक स्पष्ट करा झालेले आहेत. या अगोदरच्या सिलेबस मध्ये 5 मार्गाचा फरक स्पष्ट करा असायचा. 4 मार्गासाठी सफिशियंट मुद्दे आहेत. कन्सेप्ट लक्षात घ्या. प्रकरणामध्ये आपण पाहिलेला आहे, तरी परत एकदा प्राथमिक सार्वजनिक विक्री जी आहे, ही प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे असूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. शब्द जे आहेत ते थोडेसे शुद्ध असतात, फारच शुद्ध असतात, आणि फार एवढे शुद्ध शब्द मराठीमधले आपण व्यवहारामध्ये घेत नाही, दररोज वापरत नाही आपण. त्यामुळे बऱ्याचदा अडचणी येतात. आता अतिशुद्ध असणारे असूचीबद्ध आणि प्रतिभूती देऊ करणे या प्रकारचे शब्द आहेत. काही जणाला समजले असतील, काही जणाला आणखी ते समजले नसतील शब्द. सोपा कन्सेप्ट आहे. प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे पहिल्यांदा जनतेसाठी ज्यावेळेस कंपनी भाग विक्री करण्याचा प्रयत्न करते, किंवा पहिल्यांदा जनतेला ज्यावेळेस कंपनी भाग विकते, त्याला प्राथमिक सार्वजनिक विक्री असे म्हणतात. आता असूचीबद्ध सार्वजनिक कंपनी, असूचीबद्ध याच्या अगोदर म्हणजे हा कन्सेप्ट ज्यावेळेस आपण पाहिला होता त्यावेळेसही मी सांगितलं होतं, आणि मग त्याच दरम्यान एका लेक्चरच्या दरम्यान कोणीतरी विचारलं होतं, आय थिंक माकनेनं विचारलं होतं की कोणीतरी मला विचारलं होतं की बा हे सूचीबद्ध काय असतं. त्यावेळेस मी त्याचं उत्तर तुम्हाला दिलं होतं. आहे का लक्षात कोणाच्या? हे सूचीबद्ध आणि असूचीबद्ध म्हणजे काय? सूचीबद्ध सांगू का? हा, बोला. ज्या कंपनीने आपल्या भागात मान्यता प्राप्त भाग बाजारात केलेली आहे त्या सूचीबद्ध कंपनी म्हणतात. राईट. आणि याच्या विरुद्ध असूचीबद्ध म्हणजे साधा सोपा अर्थ असा झाला की सूचीबद्धचा अर्थ जसा आत्ताच आलेला आहे की कंपनीची नोंदणी भाग बाजारात झाली आहे, कंपनीने आपल्या भागांची किंवा प्रतिभूतीची नोंद भाग बाजारात केली आहे, म्हणजे ती सूचीबद्ध कंपनी. म्हणजे भाग बाजाराच्या लिस्ट मध्ये, सूचीमध्ये नाव आहे त्या कंपनीचं, ती सूचीबद्ध. आणि साधा सोपा कन्सेप्ट की आतापर्यंत ज्या कंपनीचं नावच कुठे भाग बाजारामध्ये नोंदवलेलं नाही, म्हणजे ऑब्वियस आहे ज्यावेळेस कंपनीची स्थापना होते त्या कंपनीचं नाव अद्याप नोंदवलेलं नसतं. मग ती केव्हा नोंदवते कंपनी? ज्यावेळेस ती कंपनी भाग विकायला काढणार असते त्यावेळेस 10 दिवसाच्या आत त्यांना नोंदणी करून घ्यावी लागते. म्हणजे तोपर्यंत त्या कंपनीचं नाव कोणत्याही भाग बाजारात नोंदवलेलं नसतं, कोणत्याही भाग बाजाराच्या सूचीमध्ये नसतं. त्यामुळे त्या कंपनीला तात्पुरता आपण म्हणू शकतो की ती कंपनी कशी आहे, तर असूचीबद्ध कंपनी आहे. मग अशी कंपनी जी नव्याने स्थापन झालेली आहे, अशी कंपनी ज्यावेळेस पहिल्यांदाच जनतेला भाग विक्रीसाठी काढते, तर या प्रकारच्या विक्रीला
प्राथमिक सार्वजनिक विक्री असे म्हणतात. सार्वजनिक तर आहे, जनतेसाठी तर आहे, पण कशी तर फ्रेश पहिल्यांदाच स्थापनेनंतर, असंही तुम्ही म्हणू शकता की स्थापनेनंतर पहिली विक्री जनतेसाठी जी केली जाते त्याला म्हटलं जातं प्राथमिक सार्वजनिक विक्री. आता नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला प्रतिभूती देऊ करणे. म्हणजे आता तीच कंपनी जी पहिल्यांदा जनतेला भाग विकण्यासाठी काढली होती त्या कंपनीचे भाग विकले गेलेले आहेत. आता ती कंपनी सूचीबद्ध झाली. अगोदर असूचीबद्ध होती कारण शेअर मार्केटमध्ये त्या कंपनीची नोंदणी नव्हती, पण पहिल्यांदा भाग विकताना त्या कंपनीनं नोंदणी करून घेतली. आता ती कंपनी सूचीबद्ध झालेली आहे. ही कंपनी ज्यावेळेस दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा भाग जनतेसाठी विकायला काढते त्या विक्रीला नंतरची सार्वजनिक विक्री म्हणतात. दोन्ही सार्वजनिक विक्री आहेत, दोन्ही ठिकाणी जनतेला भाग विकले जात आहेत. पण पहिल्या परिस्थितीमध्ये काय होत आहे की स्थापनेनंतर पहिल्यांदाच भाग विकणार आहे ती कंपनी, तर ती प्राथमिक सार्वजनिक. पण नंतरची म्हटलं तर पहिल्यांदा एकदा विकले गेलेले आहेत, पण आता दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस, चौथ्या वेळेस जे शिल्लक भाग कंपनी विकायला काढत आहे जनतेला, अधिकृत भांडवलापैकी जेवढे भाग शिल्लक आहेत आता ते जनतेसाठी विक्रीला ज्या वेळेस काढेल तर त्या विक्रीला नंतरची सार्वजनिक विक्री असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर जारीकर्ता कंपनीचा प्रकार. प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये असूचीबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. जसा मी उल्लेख केला, स्पष्टीकरण तुम्हाला दिलं की असूचीबद्ध म्हणजे आत्ताच या कंपनीची स्थापना झालेली आहे, आणखी कंपनीने भाग विकले नव्हते, आता कंपनी भाग विकायला काढणार आहे, विकायला काढत आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत त्या कंपनीची नोंदणी कोणत्याही भाग बाजारामध्ये झालेली नाही आहे. त्यामुळे त्या कंपनीला असूचीबद्ध कंपनी आपण तात्पुरतं म्हणू शकतो. तर अशीच कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री करते. म्हणजे सूचीबद्ध कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री आपण म्हणू शकत नाही, कारण पहिल्यांदा ती कंपनी असूचीबद्धच असणार आहे. एकदा विक्री झाली की मग सूचीबद्ध मध्ये ती येणार आहे. नंतरची सार्वजनिक विक्री, साहजिक आहे, नंतरच्या सार्वजनिक विक्री बाबतीत आपण म्हणू शकतो की सूचीबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. ऑलरेडी ज्या कंपनीचे भाग एकदा विकले गेलेले आहेत मग ती आपोआप सूचीबद्ध होते, कारण त्या कंपनीला पहिल्यांदाच भाग विकताना शेअर मार्केटमध्ये नोंदणी करून घ्यावी लागते. कमीत कमी एका मान्यताप्राप्त भाग बाजारात नोंदणी करावी लागते. आता मग कंपनी या ठिकाणी काय करते, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वेळेस भागांची विक्री करते. ऑलरेडी ती कंपनी त्यावेळेस सूचीबद्ध झालेली असते. त्यानंतर कधी जारी केले जातात? प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या बाबतीत जेव्हा एखाद्या विद्यमान कंपनीला जनतेकडून प्रथमच भांडवल उभारणी करायची इच्छा असते तेव्हा या प्रकारचे भागांची विक्री केली जाते. आता एखादी कंपनी आहे, बऱ्याचदा असं घडतं की एखादी नामांकित कंपनी आहे, सध्या ती कंपनी कार्यरत आहे. उदाहरणं आपणाला बरीच देता येतील. टाटा कंपनी नामांकित कंपनी आहे, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारी कंपनी आहे. मग त्या कंपनीनं आणखी एखादी नवीन वस्तूसाठीची कंपनी स्थापन केलेली आहे. ठीक आहे, मग आता नवीन प्रकारची कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टाटा कंपनी आपल्याला दिसून येईल. मग ते टायर असो, DTH असो, टेलिकॉम सेक्टर असो की इतर अनेक क्षेत्रामध्ये ती कंपनी आपल्याला दिसून येईल. आता त्या कंपनीनं उदाहरणासाठी डिसाईड केलेलं आहे की ती कंपनी क्लॉथ सेक्टरमध्ये, कपड्याच्या क्षेत्रामध्ये येणार आहे. समजा रेमंड सारखं, रेमंडला टक्कर द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मग आता त्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, नवीन कंपनी त्यांनी स्थापन केली त्या नावानं. विद्यमान आहे ऑलरेडी, ते त्यांच्या इतर प्रकारच्या कंपन्या चालतात, इतर क्षेत्रामध्ये ते आहेत. मग अशा वेळेस ती कंपनी ज्यावेळेस पहिल्यांदाच भांडवल उभारणी करण्याची इच्छा त्यांची होते त्या नवीन कंपनीसाठी, तेव्हा
या प्रकारचे म्हणजे प्राथमिक सार्वजनिक विक्रीचा त्यांचा त्या माध्यमाने भांडवल उभारणीचा प्रयत्न असतो. म्हणजे पहिल्यांदाच जनतेसाठी त्यावेळेस ती जारी करते. नंतरची जेव्हा एखाद्या सूचीबद्ध कंपनीला जनतेकडून जादा भांडवलाची उभारणी करावयाची असते त्यावेळेस या प्रकारचे भाग विकले जातात. आता प्राथमिक मध्ये त्या कंपनीचं बेसिक भांडवलच इथून जमा केलं जातं, सुरुवातीचं भांडवलच तिथून जमा केलं जातं. बरोबर आहे. सुरुवातीला जे काही अधिकृत भांडवलापैकी बहुतांश भाग विकले जातात ते प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये विकले जातात. पण नंतरच्या सार्वजनिक विक्रीमध्ये ऑलरेडी स्थापन झालेली कंपनी आहे, ऑलरेडी भांडवल आहे, सगळं काही आहे, पण आता जास्तीच्या भांडवलाची गरज भासलेली आहे कंपनीला. कारण कंपनी असा व्यवसाय प्रकार आहे ज्यांना सतत भांडवलाची गरज भासत असते. सतत भांडवल दररोज दैनंदिन कामकाजासाठी असेल, मालाची वाहतूक असेल, कार्यालयीन खर्च असेल, मशिनरीचं मेंटेनन्स असेल, मजूर कर्मचारी यांची मजुरी पगार या सगळ्या बाबी असतील तर यांना सतत भांडवलाची गरज भासत असते. मग जेव्हा एखाद्या सूचीबद्ध कंपनीला म्हणजे ऑलरेडी स्थापन झालेल्या कंपनीला, ऑलरेडी प्राथमिक सार्वजनिक विक्री केलेल्या कंपनीला जास्तीच्या भांडवलाची गरज असते, अशा प्रसंगी ती कंपनी या प्रकारची विक्री करते. कधी जारी करते म्हणजे जारी करणे म्हणजे त्या पर्टिक्युलर भागांची विक्री करणे यासाठी तो शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतर जारी करण्याचा क्रम प्राथमिक सार्वजनिक विक्री ही नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या आधी केली जाते. समभागांच्या प्रथमता केल्या जाणाऱ्या विक्रीस प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणतात. ऑब्वियस आहे, दोन प्रकारच्या सार्वजनिक विक्री आहेत. नावामध्येच आहे प्राथमिक सार्वजनिक विक्री. म्हणजे प्राथमिक याचा अर्थ सगळ्यात अगोदर प्रथम जी केली जाते ती प्राथमिक असते. त्यामुळे जी नंतरची सार्वजनिक विक्री आहे ऑब्वियस आहे, साधी सोपी बाब आहे, कॉमन सेन्सची बाब आहे की ती सार्वजनिक विक्रीच्या अगोदरच केली जाईल. म्हणजे पहिल्यांदा याच प्रकारचे भाग किंवा याच प्रकारच्या माध्यमातून भाग विकले जातात. प्रथमता केल्या जाणाऱ्या विक्रीस प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री जी असते ऑब्वियस आहे की प्राथमिक किंवा पहिल्यांदा जे भाग विकले जातील सार्वजनिक त्यानंतरच ही नंतरची सार्वजनिक विक्री केली जाते. नंतरची सार्वजनिक विक्री ही समभागांची दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरची होणारी समभागांची सार्वजनिक विक्री होय. म्हणजे नंतरची विक्री कधी? दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा. म्हणजे प्राथमिक सार्वजनिक विक्री नंतर जेवढ्या वेळेस कंपनी भाग विकायला काढेल तेवढ्या सगळ्या वेळेस आपण म्हणू शकतो की ती कशा प्रकारची विक्री आहे, तर नंतरची सार्वजनिक विक्री आहे. त्यानंतर पाचवा या ठिकाणी मुद्दा आहे सूचीबद्ध. तिथल्या तिथे सगळे मुद्दे फिरत आहेत, त्याच्यावर आपली चर्चा झालेली आहे की प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्येक कंपनीला स्वतःला सूचीबद्ध करून घ्यावे लागते. नियमच तसा आहे की तुम्ही माहिती पत्रक जनतेसाठी ज्यावेळेस प्रसिद्ध करता, पहिल्यांदा भाग विकत असताना तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये, माहिती पत्रकामध्ये उल्लेख करावा लागतो की तुम्ही कोणत्या भाग बाजारामध्ये अर्ज केलाय नोंदणीसाठी किंवा तुम्हाला सूचीबद्ध करून घेण्यासाठी, ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ते माहिती पत्रक प्रसिद्ध करण्या अगोदरच कंपनीचा अर्ज भाग बाजाराकडे सूचीबद्ध होण्यासाठी गेलेला असतो. म्हणजे ही विक्री करत असताना कंपनीला पहिल्यांदाच सूचीबद्ध करून घ्यावे लागते. आणि मग नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या बाबतीत ऑब्वियस आहे की नंतरची सार्वजनिक विक्री करणारी कंपनी ही अगोदरच सूचीबद्ध केलेली असते. कारण तुम्ही प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या अगोदरच सूचीबद्ध करून घेतलेला आहे स्वतःला. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या जेवढ्या वेळेस भाग विकाल ऑलरेडी तुमची एंट्री, तुमची नोंदणी किंवा तुमच्या त्या भाग बाजाराच्या सूचीमध्ये नोंदणी ही झालेली असेल. त्यानंतर जोखीम. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही गुंतवणूकदारासाठी जास्त जोखीमीची असते. कारण कंपनीची जी कामगिरी आहे, कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे त्याचा अंदाज गुंतवणूकदार करू शकत नाही. आता नवीन कंपनी
जी आत्ताच स्थापन झालेली आहे त्या कंपनीचे भाग खरेदी करण्यामध्ये फार मोठी रिस्क असते. ठीक आहे. विशेषतः जर ती नामांकित नसेल तर, म्हणजे जसा आता मी उल्लेख केला की टाटा कंपनी उदाहरणासाठी एखादी नवीन कंपनी काढत आहे, लोकांना माहिती आहे टाटा कंपनी चांगली आहे, मग तिथं काही जास्त जोखीम असणार नाही. पण एक नवीनच कंपनी आलेली आहे, ज्या कंपनीचं नाव आतापर्यंत कुणी ऐकलेलं नाही आहे, त्या कंपनीचे प्रवर्तक गुंतवणूकदारांच्या ओळखीचे नाही आहेत, नामांकित नाही आहेत, त्या कंपनीचे संचालक मंडळ सुद्धा त्याचाही अंदाज नाही आहे लोकांना, कोणत्या प्रकारची वस्तू विकणार आहे, ती मार्केटमध्ये विकली जाईल का काहीच माहिती नाही आहे. मग अशा कंपनीचे भाग जर तुम्ही खरेदी करत असाल तर साहजिक आहे फार मोठी जोखीम तुम्हाला घ्यावी लागणार आहे. कारण कंपनीच्या कामगिरीचा अंदाज म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स कसा असेल, कंपनी चांगल्या पद्धतीनं कार्य करेल का, चालेल का, विक्री होईल का, सेवा चांगल्या प्रकारे देईल का, नफा होईल का, लाभांश मिळेल का, या सगळ्या बाबी भागांच्या किमती वाढतील का, हे तुम्हाला काहीच माहिती नाही. कारण आता कुठे कंपनी स्थापन झालेली आहे, हे भाग जे विकले जात आहेत हे पहिल्यांदाच विकले जात आहेत. आता तुम्हाला ते विकतील भाग, भांडवल जमा करतील, कंपनी सुरू करतील, मग या सगळ्या बाबी नंतर राहिल्या, पुढे राहिल्या. म्हणजे जर समजा नवीन कंपनीच्या बाबतीत परफॉर्मन्स कामगिरी व्यवस्थित नसेल तर पैसे बुडण्यामध्येच जमा आहेत तुमचे, भागाच्या किमती तर वाढणारच नाहीत, उलट लाभांश मिळण्याचे चान्सेस कमी, किंवा जर दुर्दैवानं विसर्जन झालं कंपनीचं तर तुमची रक्कम परत मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी कमी. नंतरच्या सार्वजनिक विक्रीमध्ये जे आहे गुंतवणूकदाराची जोखीम कमी असते. याचं साधं सोपं कारण आहे की कंपनीच्या मागील कामगिरीवरून तिच्या पुढील कामगिरीचे अंदाज बांधता येऊ शकतात. ऑलरेडी कंपनीने भाग विकलेले आहेत, कंपनी सुरू आहे, वर्ष 2 वर्ष झालेले आहेत कंपनीला स्थापन होऊन, वर्ष 2 वर्षामध्ये गुंतवणूकदारांनी बघितलेलं असतं कंपनीची कामगिरी कशी आहे, कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, कंपनीची विक्री होते का, नफा होतो का, बाजारपेठेमध्ये पत बसलेली आहे का कंपनीची, या सगळ्या बाबी ऑलरेडी गुंतवणूकदाराच्या लक्षात आलेल्या असतात. त्यामुळे मागचा जे काही त्यांचा रेकॉर्ड आहे, कामगिरी आहे, त्याच्या बेसिसवर तुम्ही भविष्य काळामध्ये कंपनी टिकेल न टिकेल, नफा कमवेल न कमवेल, याचा अंदाज तुम्हाला बांधता येतो आणि बऱ्यापैकी अंदाज लावताही येतो, करेक्टही ठरू शकतो. म्हणजे एकंदरीत ऑलरेडी तुम्ही कंपनी पाहिलेली असते. त्यामुळे नंतरची जी सार्वजनिक विक्री आहे ती प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या तुलनेमध्ये तेवढी जोखीमीची नसते. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी हा कन्सेप्ट आहे. फरक स्पष्ट करायच्या बाबतीत 6 मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी फरक स्पष्ट केलेला आहे.